नमस्कार श्रोते हो, कथारंगमध्ये आपलं स्वागत. आजची कथा आहे जी तुमच्या आमच्या घरात चालूच असते. पण कुठे पूर्णविराम द्यायचा, कुठे थांबायचं, हे जर सगळ्यांना समजलं तर नक्कीच आपण सुखी होतो. तर ऐकूया कथा, चला सुखी होऊया. विजया वाड यांनी ही कथा लिहिलेली आहे व जास्वंदी या कथासंग्रहातून ती घेतली आहे. तुम्हाला नक्कीच आवडेल. चला तर मग सुरू करूया. रेवती गॅस समोर उभी होती. दूध तापत ठेवलं होतं. तेवढ्यात स्वयंपाकघराच्या खिडकीतून भारद्वाज पक्षी दिसला. भारद्वाजा भारद्वाजा शकुनी तू पक्षी, तुझशी पाहता मन होते रे सुखानंद लक्षी. दिवस सुखाचा आनंदाचा निश्चित रे जातो, भारद्वाजा तुला मनोमन नमस्कार करीतो. तिच्या बाबांचे ते शब्द तिच्या हृदयावर कोरले गेले होते. एखादा पक्षी कसा काय बुवा तुमचा दिवस सुखाचा करू शकतो? तिला प्रश्नच पडे. तिने बाबांना विचारलं सुद्धा. अगं रेवा, भारद्वाज पक्षी चिवकाऊसारखा रोज रोज दिसत नाही. जी गोष्ट आपल्या डोळ्यांना क्वचित दिसते ती आपल्याला आनंद देते. मग त्याचे आपण आभार नको का मानायला? बाबा, का गेला तो घाईघाईने हे जग सोडून? रेवाचे डोळे भरून आले. आगा गा गा, दूध वताच गेलं आणि समोर ठिया देऊन करतीस काय? एकदम मागून आरडाओरडा ऐकू आला आणि तिला ढकलून गॅस बंद झाला. लक्ष कुठं असतं तुझं रेवा? समोर दूध वताच जातंय नुसतं, तू बघत उभी स्वस्थ? बावळट. मी बावळट? हो, तू बावळट. बावळट माणसांना कुणी बँकेत चीफ ऑफिसर नेमत नाहीत. तीही तिखट झाली. सासू पण कमी नव्हती. मला ठाऊक नाही बाई प्रमोशन कसं मिळवलंस. पुढे पुढे करून की काय बोला स्पष्ट. विजा, तुझी मठ्ठ बायको मला दम देतीये. मी पण नोकरी केलेली बाई आहे. तुमची मुलं सांभाळायला स्वेच्छानिवृत्ती घ्यावी लागली मला. विसरू नका. माझ्या त्यागावर तुमच्या सुखाची इमारत उभी केलीत आणि मलाच बोलता? विजा, मी चालले रे विठ्ठल मंदिरात राहायला. नको मला ही अवहेलना. त्यांनी पाया चपला सरकवल्या. विजा धावला. नातवंड आजीला बिलगली. रेवा, काय ग हे? विजा बायकोला रागवला. मी काय केलंय? अगं किती तमाशा सकाळी सकाळी. तिला एक शब्द बोलायची चोरी. बाबा, दूध वतास गेलं. त्याचं बिल मी भरते दर महिन्यास. ती पण सासूवर करवादली. भांडण विकोपाला गेले आणि चहा सुद्धा न घेता ती बँकेत हजर झाली. बँकेत पोस्ट मोठी. इथं कुणाला हे सांगणार रडगाणं? पण लंच ब्रेकला जेवणच जाईना. डोळे घळघळ वाहू लागले. रेवती मॅम, एनिथिंग रॉंग? बरं वाटत नाही का? वयाने सिनियर पण पोस्टने ज्युनियर संखे मॅडमने विचारलं. कसं वागावं तेच कळत नाही बघ संखे. छोट्या गोष्टी कधी कधी मोठ्या होऊन सुखाचा विचका करतात. मग सकाळचा प्रकार सांगून ती म्हणाली, भारद्वाज पक्षी बघून सुखदारी येतं म्हणतात. पण संखे, मी मात्र आज फार दुःखी आहे. संखेबाईंनी तिला आग्रहाने डब्यातलं खायला लावलं आणि म्हणाल्या, चूक हे आयुष्यातलं एक पान आहे. उभं आयुष्य थोडीच आहे. सो टर्न द पेज अँड लर्न न्यू थिंग्स टू बी हॅपी. मी वयाच्या सिनियरिटीचा फायदा घेऊन एक गोष्ट सांगू? रागावणार नाही? मुळीच नाही. आज घरी जाताना 2 गोष्टी न्या. कोणत्या? सासूबाईंना कोणती मिठाई आवडते? काजू कतली खूप आवडते त्यांना. मग ती घेऊन जा. आणि एक मोगरीचा गजरा. म्हणजे शरणागती? फॉर नो फॉल्ट ऑफ माइन. सुखाचा शोध रेवती मॅम. पण शरणागतीला दिलेलं गोड नाव. खयाल अपना अपना. तुमच्या छोट्या छोट्या पर्यांना मायेनं कोण बरं सांभाळतं मॅम? त्यांना तहान लाडू भूक लाडू कोण भरवतं? मुख्य म्हणजे या कामासाठी ज्याचा कोणताही आर्थिक मोबदला नाही. आपली नोकरी कोण सोडतं रेवती मॅम? रेवती भानावर आली. तिच्या जाईजुई कुणाच्या जीवावर एवढ्या लाडाकुडात वाढत होत्या. मोठी आई त्यांना जीव की प्राण होती. रेवा आई आणि रेवाची सासू मोठी आई. हळूहळू रेवाचं मन कामात रमलं, शांत झालं. घरी जाईपर्यंत कोरं झालं. त्याला कारणही तसंच होतं.
नवरा ऑफिसवरून सरळ तिला घ्यायला बँकेत आला होता. कशाला आलास? सकाळी रागावून गेलीस. मीही अस्वस्थ होतो. लक्ष देत जा ग काम करताना. आईला समजून घे. एवढंच दूध दूध तू गेलं त्याचं काय मोठं असं तुला वाटतं. तिनं फार कष्ट केलेत ग. गरिबीत दिवस काढलेत. सासूरवास सहन केलाय. मला आणि वीरेंद्रला IIT ग्रॅज्युएट केलंय. तो गदगदला. तशी ती प्रेमानं भिजली. शहाणी शहाणी झाली. काजू कतली आणि गजरा आवर्जून घेतला जाताना. नवरा खुश. हे घ्या. तुम्हाला आवडते म्हणून आणली काजू कतली. आणि सुगंधी गजरा मोगरीचा. छान दिसेल अंबाड्यावर. ती अगदी सहजपणे बोलली. सकाळी जरा मी आवेशातच होते. सासू नरमून म्हणाली. ते नको आठवूया. ती भारद्वाजाला आठवीत म्हणाली. बर, कॉफी करते. दमली असतील. सासूनं कॉफी केली. आयु, मोठी आईची आणि तुझी बट्टी झाली? मुलींनी बिलगत विचारलं. नवरा हसून ते गोड चित्र बघत होता. छोटी छोटी बातों में इतना दम नहीं होता दोस्तों कि मन टूट जाए. खरं ना? विसरायला शिकूया. अहो चुका हो. आवडली की नाही गोष्ट? आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.